प्रणाम आत्मवंदन युनिक रेकीपत विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गुरुपूजेचे महत्त्व. गुरुपूजन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण देवाकडे जाण्याचा मार्ग गुरु दाखवितो. म्हणूनच संत म्हणतात, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गुरूंचे वंदन केले जाते, गणेश वंदन केले जाते. त्यांच्या कृपा प्राप्त झाल्यानंतर, गुरुच्या आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर गुरुद्वारे भगवंताची प्राप्ती सहज होऊ लागते. म्हणजेच आपल्यामध्ये दडलेला भगवंत आपल्याला प्राप्त होतो. तो इतरत्र शोधण्याची गरज नाही, हे गुरु आपल्याला शिकवतात. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या पूजनेचे महत्त्व. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि आषाढी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. ही व्रत पौर्णिमा सुद्धा आहे. या दिवशी व्रत देखील केले जाते. काही व्रत असतात, काही उत्सव असतात, परंतु गुरुपौर्णिमा व्रत आणि उत्सव दोहोंचा दिवस आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा संगम आहे. गुरुपौर्णिमा लघु वस्तूमधून ममता हटवून गुरु म्हणजेच उच्च वस्तू, महान वस्तू मिळवण्याची प्रेरणा. गुरुतत्वाचा प्रसाद जागृत करायला आली आहे. या दिवशी आपल्यामध्ये असणारे गुरुतत्व जागृत केले जाते. गुरु म्हणजे जीवनामध्ये, या जगामध्ये आपल्याला अन्नापासून जीवन, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक घटना डोळ्यांनी पाहणे. पाहताना जी सृष्टी दिसती ती तशीच नसते, पण त्याच्या मागे जी सृष्टी आहे ते सत्य दाखवतो तो गुरु. श्रवण करताना जे श्रवण करतो त्या श्रवणाचे सत्य जे अंतर्भूत होतो करून देतो तो गुरु. वाणीला उत्तम बनवणे, वाणीद्वारे इतरांमध्ये भगवंताचीच अनुभूती घेणे, भगवंत नामस्मरण करणे, वाणीचे कार्य समजून सांगणारा गुरु. हृदयामध्ये निरंतर वास करणारी ही परमात्मवृत्ती, माता पित्यांच्या स्वरूपाने आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या प्रत्येकामध्ये अनुभूती घेण्याची वृत्ती दाखवणारे एक गुरु. म्हणूनच गुरुपौर्णिमेला लघु वस्तूंमधून ममता हटवून गुरु म्हणजे उच्च वस्तू, महान वस्तू मिळवण्याची प्रेरणा द्यायला, गुरुतत्वाचा प्रसाद जागृत करायला आली आहे. गुरूंच्या अनुभवाला, शिष्यांच्या अनुभवाला, शिष्यांचा अनुभव बनवण्याचे मार्गदर्शन द्यायला आणि अज्ञान अंधकार मिटवून आत्मप्रकाश करायला आली आहे. व्यतीत झालेल्या शोक करू नका, भविष्याची भीती बाळगू नका आणि वर्तमानात आसक्त होऊ नका. वर्तमानात आपल्या विशुद्ध स्वरूपाचा प्रसाद देऊन, म्हणजेच आपल्या वाणीद्वारे भगवंताची स्तुती कीर्तन श्रवण करून त्याद्वारे प्रसाद मिळवून निर्दुःख नारायणासारखे जागे व्हा. ज्याप्रमाणे सुख दुःख हे समान असते तसेच जगा. हा मार्ग सांभाळायला आणि आपल्याला समजून सांगायला आपल्यामध्ये ही ज्योत तेवती ठेवण्यासाठीच गुरुपौर्णिमा आली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, मोघाशा मोघ कर्माणु मोघ ज्ञाना. जे मनाने या जगात जगतात त्यांचे सर्व ज्ञान, सर्व कर्मे, सर्व समजदारी नश्वर वस्तू मिळवण्यासाठी असते. हे सर्व शाश्वत फळ देत नाहीत. गुरुपौर्णिमा शाश्वत फळ मिळवण्याचा विधी, शाश्वत सुखाचा मार्ग आणि शाश्वत स्वरूपाला जागृत होण्याची सोपी पद्धत सांगते. मन एकाग्र होईल, निरुद्ध
बुद्ध होईल तर त्यात सामर्थ्य येईल, प्रसन्नता येईल, मन एकाग्र व प्रसन्न होईल. तर समर्थांचा म्हणजेच गुरूंचा अनुभव होईल. विचार सात्विक येतील, कर्म सात्विक होतील आणि सात्विक फळे मिळेल. जर ब्रह्मवेत्या सद्गुरूंचा संग विशेष मिळत राहिला तर सात्विक फळांची इच्छा सुटून जाईल. फळाचा दाता परमात्म्याशी एकाकार होऊन ब्रह्मज्ञानाचाही ब्रह्मवृत्ती प्राप्त होईल. म्हणजेच कोठे तर हा जन्म मरणारा जीव, कोठे तर जरा जरा गोष्टी सुख दुःखी होणारा जीव आणि कोठे निर्लिप नारायणाची अनुभूती, जी ब्रह्मा विष्णू महेशाची अनुभूती आहे, ती ब्रह्मवेद्याची अनुभूती आहे. किती उच्च गोष्ट आहे, किती उच्च उपलब्धी आहे की गुरुपौर्णिमेचा विशेष संदेश हा आहे की प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला तुम्ही राजस व तामस कर्मापासून आपला हात खेचत जा आणि सात्विक कर्म वाढवीत जा. तामस व राजस आहारापासून स्वतःला वाचवत जा. सात्विक आहाराचे सेवन करत जा. तामसी मती, राजसी मती आणि सात्विक मती याच्यापैकी तुम्ही सात्विक मती वाढवीत जा. याच्याने रोग व शोकाची प्रभाव दूर होईल आणि तुम्हाला शुभफळांची नक्कीच प्राप्ती होईल. परंतु या गुरुपौर्णिमेचा आणखी उच्च संदेश हा आहे की तुम्ही सात्विक फळ भोगण्याची इच्छा सोडून फळाचे दाता भगवंत प्रभू आणि माझ्यात कोणता दुरावा आहे अशी जिज्ञासा करून तो दुरावा मिटून तेथे ब्रह्मज्ञान मिळवा. स्वतःला विचारा की ज्या मला भगवंताने घडवले त्या भगवंतानीच सर्व देह दिला, मग त्यामध्ये गुरूंना प्राप्त करणे, गुरुद्वारे भगवंताची भेट करणे यामध्ये मी कुठे कमी पडतो याचे स्वतः अवलोकन करा. भले भक्तीचा मार्ग असो, योगाचा मार्ग असो, कर्माचा मार्ग असो, आपली ज्ञानात सिद्धांतात निष्ठा काम देईल. जितकी निष्ठा मजबूत तितके जीवन उन्मत्त होईल. कोणी तुमचे रुपये पैसे हिरावून घेतले तर त्याने तर पाप केले, परंतु कोणी तुमची निष्ठा किंवा श्रद्धा तोडतो तेव्हा तो खूप हानीचे काम करतो. ऋग्वेदात मंडल 10 सूक्त 191 आणि मंत्र 2 मध्ये येते, संगच्छवध स वंद्यत्व स वो मानसी जानताम देवा भाग यथा पूर्व सज्जनाना उपासते. तुम्ही सर्व संघटित व्हा, खांद्याला खांदा लावून चला, एक स्वरात बोला, परस्पर विरोध करू नका. तुम्ही सर्वांच्या मानाने एका ध्येयाच्या प्राप्तीसाठी एकसाथ ज्ञान व मुक्तीसाठी नक्कीच प्रयत्न करावा. अथर्ववेद कांड 3 सूक्त 30 मंत्र 5 म्हणतो, ओम जायच्च स्वंतिश्चितीनो मावी यौष्ट. हे सज्जनांनो, हे साधकांनो, वडीलधाऱ्या मंडळांप्रती, आपल्या घरातील ज्येष्ठांप्रती सन्मान ठेवा. आत्मीयाप्रती, आपल्या लोकांविषयी, आपल्या आत्म्याविषयी मृदुता बाळगा आणि स्वतःच्या प्रती निरीक्षणाची भावना ठेवा. आपल्या मनाचे निरीक्षण करा, याच्याने तुमचे मंगल होईल. भेदभाव करणे, फूट पाडणे, इतरांना मागे खेचणे, कोणाचे मन दुखवणे, निंदा करणे यांना महत्त्व देऊ नका. भले तुमचा शत्रू तुमच्यासाठी कितीही घाणेरड्या शब्दाचे उच्चारण करीत असेल, परंतु तुम्ही नेहमी मधुर शब्द बोला, विजय तुमचाच होईल.
हो, नक्कीच विजय तुमचाच होईल. हे सद्गुरू वाणीचे वाक्य आहे. तुम्ही फक्त नियमित बसत जा. परमात्म ध्यान चिंतनात साधना आपोआप होईल. जे केले जाते त्यात चूक होऊ शकते आणि थकवा सुद्धा येतो, परंतु जे आपोआप ईश्वर करवितो त्यात ना चूक आहे ना थकवा आहे. उलट तिन्ही प्रकारचा थकवा मिटेल, अर्थात शारीरिक ताण, मानसिक ताण आणि भावनिक ताण, आणखी बरेच काही. आता त्याचे काय वर्णन करायचे पहा. कोणता जागतिक दृष्टांत मिळत नाही. इतका खजिना आपल्या अंतरी आहे की सद्गुरूंच्या कृपेने आपण त्यासाठी ती पाहण्याची दिव्य दृष्टी प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सद्गुरू वचनात राहणे गरजेचे आहे. ही गुरुपौर्णिमा हे शिकवते. जब मिला आत्महीरा जग हो गया सवा कसीरा. तर या गुरुपौर्णिमेचा असाच गुरु आपल्याला संदेश देत आहे की अंतरीचा खजिना मिळवण्यासाठी गुरूंच्या या निधीला साधारण समजू नका. याचे मूल्य समजा. ठिणगीला ज्वाळेच्या रूपात प्रकट करण्यासाठी साधन भजनात लागा. साधन म्हणजे साधना, उपासना, भजन, अंतर्मनाने एकरूपता साधणे, भगवंताशी एकनिष्ठ होणे. त्या भगवंताच्या मार्गावर पोहोचवण्याचे कार्य म्हणजे भगवंताशी एकरूप होण्याचे, भगवंताशी एकता साधण्याचे कार्य सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच भजनात लागा. गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त सर्व साधक संतांचे भेट होते. नवी दिशा, नवे संकेत, नवा उत्साह मिळतो. परंतु साधकांना नव्या साधकांशी भेटण्याची, नव्या साधकांना जुन्या साधकांशी भेटण्याची संधी मिळते, ज्याद्वारे आपण आपल्या अनुभूती इतर साधकांना सांगू शकतो. दुसऱ्या साधकांच्या अनुभूती आपण ऐकू शकतो. थोडक्यात काय तर या परमात्म्याचा प्रवास करताना सद्गुरू आपल्यासाठी सतत सदैव तेवत राहणारी ज्ञानाची ज्योत आहे. आता कोण त्याचा कसा उपयोग करेल हे त्याच्यावर अवलंबून आहे. एककडे एकच आहे की सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. तो आपल्यात आहे. या दिवशी त्याचीच आपण अनुभूती घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना अनंत शुभेच्छा. माझ्या गुरूंचरणी कोटी कोटी आत्मवंदन.